आता लाडक्या बहिणीला मिळणार 4,500 रुपये. लाडक्या बहिणीसाठी खुशखबर. आता बहिणीची प्रतीक्षा संपली. लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर का KYC केलेली नसेल तर या 2 दिवसाच्या आधी लवकरात लवकर KYC करून घ्या. आणि जरी तुम्ही KYC केलेली असेल तरीही एकदा पूर्ण डिटेल्स चेक करून घ्या, कारण तुमची एक चूक तुमच्या लाडक्या बहिणीचं फॉर्म रद्द होऊ शकते. लाडक्या बहिणीची KYC चेक करण्यासाठी www.ladkibhin या वेबसाईटवर जाऊन तुमचा फॉर्म आजच चेक करून घ्या. त्याच महत्त्वाचे म्हणजे तुमचा मोबाईल नंबर हा आधार कार्डशी लिंक आहे की नाही हे चेक करा. आणि त्याचबरोबर तुमची बँक डिटेल्स, तुमचा बँक नंबर आधार नंबरला लिंक असणे गरजेचे आहे. तर त्याचबरोबर तुमच्या घरातील सदस्याची संख्या, तुमचे वार्षिक उत्पन्न, तुमच्या घरातील कोणी सरकारी जॉबला आहे का किंवा त्यांना काही पेन्शन मिळते का, हेही नमूद करणे गरजेचे आहे. तर KYC कशी करायची ते आपण थोडक्यात पाहू. तर ह्या वेबसाईटवर आल्यावर इथं सर्वप्रथम तुम्हाला टाकायचा लाभार्थी आधार क्रमांक. इथे लाडक्या बहिणीचा जो काही आधार क्रमांक आहे तो क्रमांक इथे टाकायचा आहे. आधार क्रमांक टाकल्यावर इथे जो काही तुमच्या मोबाईल नंबरवर OTP येईल तो OTP इथं टाकायचा आणि सबमिट बटनवर क्लिक करायचं. आता इथे पहा, इथे अनुक्रमांक 1 वर टाकायचं. तुम्ही विवाहित आहात की अविवाहित आहे, तर इथे विवाहित म्हणून क्लिक करायचं. त्याच्यानंतर अनुक्रमांक 2 येईल. आता इथे तुम्हाला अनुक्रमांक 2 मध्ये विचारलं की पती तुमचा हयात आहे का, पतीचे निधन झाले आहे का किंवा घटस्फोटित आहेत का. तर या तिन्हीपैकी तुम्हाला इथे एक ऑप्शन सिलेक्ट करायचा. पहा, तुम्ही पती हयात आहे हे जर का तुम्ही सिलेक्ट केलं तर तुम्हाला पतीचा आधार नंबर इथे टाका लागेल. तर इथं तुम्हाला पतीचा आधार क्रमांक टाकायचा. त्याच्यानंतर इथं खाली यायचं, सिलेक्ट करायचं आणि कॅप्चा टाकून मी सहमत आहे या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आणि सबमिट बटनवर क्लिक करायचं. त्यानंतर तुम्हाला पतीच्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल, तो OTP इथं टाकायचा. तो OTP इथं टाकून सबमिट बटनवर क्लिक करायचं. आता इथे तुम्हाला तुमचा जात प्रवर्ग टाकायचा. ST, SC, OBC, NT जो काही आहे ते. त्याच्यानंतर इथे तुम्हाला जात प्रवर्ग सिलेक्ट करायचा. जात प्रवर्ग सिलेक्ट केल्याच्यानंतर इथे तुम्हाला दिसेल की माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कर्मचारी, कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभागात कार्यरत आहे, ते इथं नाही करायचं. आणि इथं B मध्ये दिसेल माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित म्हणून सरकारी विभागात, इथं पण तुम्ही नाही म्हणून सिलेक्ट करायचं आणि खाली इथं उपरोक्तमध्ये इथं क्लिक करायचं आणि सबमिट बटनवर क्लिक करायचं इथं. तर या प्रकारे तुमची अशा प्रकारे KYC कंप्लीट झाली आहे. तर ही होती लाडक्या बहिणीची KYC. ही KYC तुम्ही घरच्या घरी तुमच्या फोनवर करू शकता.